हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आपल्या रुद्रसेन राजवर्धन ब्रदर्स यूट्यूब चॅनलवर. तर बघा, सकाळ झालेली आहे आणि पक्ष्यांची कशी छान असे आवाज येत आहे. सकाळी सकाळी खूप पक्षी येऊन बसतात झाडावर आणि त्यांचे गोड आवाज आपल्या कानावर पडतात. तर आज आमच्या राजवर्धनचं बोर स्नान करायचं आहे, तर त्याची तयारी करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राजवर्धनच्या बोर स्नानची तयारी आम्ही कशी केली आणि बोरनांचा कार्यक्रम कसा झाला बघूया आपण पुढे. तर इथे बघा, राजवर्धनच्या बोरस्नानासाठी छान असं पतंगाची रांगोळी बनवलेली मी. इथे एका गंगाळमध्ये फुलं वगैरे टाकून डेकोरेशन केलेलं. इथं सुगडे वगैरे मांडून छान सजवलेलं, त्याला फुलं वगैरे लावून. इथं राजवर्धनसाठी मी घरीच हलव्याचे दागिने तयार केले होते. इथे एका वाटीमध्ये हरभरे आणि बोर ठेवलेले आणि त्याला छान डेकोरेट केलेलं. इथे आणखीन बिस्किट, चॉकलेट वगैरे तर डेकोरेशन छान केलं होतं. इथं पानाचा असा गणपती बनवलेला छान फुलं वगैरे ठेवून. नंतर एका बाऊलमध्ये बिस्किट, चॉकलेट, परत बिस्किट असं छान डेकोरेशन केलेलं. आणि इथं एका ह्याच्यामध्ये छान असं रांगोळी तयार केलेली होती. एका भांड्यामध्ये परत बिस्किट, चॉकलेट सगळे मिक्स करून ठेवलेले आंघोळीसाठी. एका बाऊलमध्ये परत इथं पण असं डेकोरेशन छान केलेलं. पाट बसायला सजवलेला होता छान असा. आणि फायनली असा पाठीमागचा लुक होता आमचा आणि सर्व एकत्रित लुक असा झालेला होता आमचा. तुम्ही बघा कसं झालं तर लुक सांगा. नंतर इथे राजवर्धनचं औक्षण करायला घेतले. त्याचं औक्षण वगैरे केले सगळ्यांनी मिळून. इथे एक एक जण आम्ही औक्षण करत होतो, पण तो खूप चिडचिड करायला लागला होता, कारण त्याला झोप आलेली होती. बघत होता, रडत होता. सर्व एवढं व्यवस्थित केलं होतं, पण त्याला झोप आल्यामुळे तो काही करून देत नव्हता. तर बघा, इथे औक्षण वगैरे केलं त्याचं. नंतर अगोदर त्याच्या आजींनी केलं औक्षण, नंतर मग मी परत औक्षण केलं. तो त्याची चिडचिड सारखी सुरूच होती. नको म्हणत होता तो करायला. त्याला ते दागिने वगैरे हलव्याचे घातल्यामुळे ते नको, त्याला असं जड वाटत होतं. टोप वगैरे नको काढून फेकायचं म्हणत होता तो. करून देत नव्हता तो काहीच असं. तसंच त्याला थोडंसं हे करून सगळा कार्यक्रम आम्ही केला. सगळ्यांनी औक्षण वगैरे केले, फोटो वगैरे काढले त्याच्यासोबत. पण तो रडत होता, तर काय एवढं व्यवस्थित काही करायला नाही जमलं आम्हाला. तरी पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता औक्षण करतायत सगळे. त्यालाही करायचा प्रयत्न करत होते शांत बसवण्याचा, पण तो रडत होता. त्याला झोप आलेली, त्यामुळे तो रडायला होता. तर आजींनी वगैरे सगळ्यांनी आम्ही औक्षण केलं त्याचे. नंतर त्याला आंघोळ घालायची होती. ते बोर वगैरे सगळे आम्ही मिक्स केले होते त्याने, पण तो थांबतोय का नाही याचा प्रश्न पडलेला. नंतर त्याला थोड्या वेळ मी घेऊन बसले आंघोळ ते घालावे म्हणून. मग थोडा शांत बसलेला तो. मग नंतर त्याला आंघोळ घातली. थोडासा बसला होता शांत तो. मग काय पडतंय असं त्याला वाटत होतं अंगावरून. ते सगळं येऊ लागला, चिडचिड करायला होता नुसता. नंतर परत मी आंघोळ घातली त्याला बोर स्नाननी. नंतर आम्ही असा हळदी कुंकाचा कार्यक्रम केला. हळदी कुंकू वगैरे आलेल्या जे आले होते आमच्याकडे त्यांना लावले, नमस्कार केला सगळ्यांना. हळदी कुंकू वगैरे लावून नमस्कार केला. अशा पद्धतीने आमचा कार्यक्रम झाला. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.